जय ज्योती, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. तसेच प्रकाश आंबेडकर साहेब, जे आमचे वंचितांचे, आमच्यासारख्यांचे सुशिक्षित वंचितांचे कैवारी, यांना मानाचा सलाम. मी माझ्या लास्ट 2 व्हिडिओजमध्ये डिस्कशन्स केले की आपले खासदार आमदार लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये, विधानसभेमध्ये जे क्वेश्चन्स रेज करतात, दोज आर रिअली व्हॅलिड क्वेश्चन्स. दोज आर रिअली रिलेटेड टू युअर स्टेट्स बजेटिंग, their educational things or their employment things or not. मला असं वाटतं लांबपर्यंत त्याचा काही संबंधच नव्हता. कधी आपण आरक्षणावर भांडतो, कधी यांनी मला गोळ्या मारल्या, त्यांनी मला गोळ्या मारल्या, कधी काहीतरी तुमचं मोठा स्कॅमच होतो, कधी राजकीय नेते आजकाल तर ट्रोलिंग पॅटर्न चालू झाला आहे. काहीतरी स्टेटमेंट मारायची, ट्रोल व्हायचं, फॉलोअर्स वाढवायचे. सुधरा नाही तर सुधारण्याची वेळ निघून जाईल. बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी लिहिलेलं बुक प्रॉब्लेम्स ऑफ रुपी वाचलं असतं ना तर आज ही कंडिशन आली नसती. IMF, International Monetary Fund, has warned to India rising a debt and climate change risk, but the government is disagree. As usual, त्यांच्या त्या DNA मध्येच आहे, कोणती गोष्ट सांगितलेली ॲग्री करायचीच नाही. International Monetary Fund is saying that आपलं is going 100% up to the GDP. Gross domestic product. This situation contain towards to the inflation. सांभाळून घ्या, कारण बाकी कंट्रीजमध्ये इन्फ्लेशन झालं तर सांभाळणारे खूप आहेत. आपल्याकडे PhD होल्डरांसला टोमणे मारण्यात येतात. फायनान्स MBA पीपलला उभं केलं जात नाही. म्हणतात की तुम्ही काय दिवे लावणार. IMF says the long-term risk is high because the considerable investments need to reach climate change mitigation targets and safeguard upcoming climate disasters and issues. कोणत्याही कंट्रीमध्ये क्लायमेट चेंज, सस्टेनेबिलिटी यासाठी एक ॲप्रोप्रिएट प्रायव्हेट सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट्स करणं गरजेचं असतं. त्या इन्व्हेस्टमेंट्स केल्या नाही तर इट विल बी कम्स अप टू दी क्लायमेट चेंज बजेट्स. आपल्या इन्व्हेस्टमेंट्स दुसरीकडेच चालल्यात. कोणत्या इलेक्शनमध्ये चालल्या, कोणत्या पर्टिक्युलर गोष्टींमध्ये चालल्या, कोणत्या तरी जोडो यात्रामध्ये चालल्यात, MLA फोडण्यात आणि खरीदण्यामध्येच चालल्यात. त्यामुळे मला असं वाटतं द जनरल गव्हर्नमेंट लोन्स अँड डेप्ट इज लाईकली एक्सिड टू दी 100% ऑफ द GDP, विच इज वर्स्ट सिच्युएशन एव्हर इन हिस्ट्री ऑफ इंडिया. दिस इज द राईट टाईम. सुधरा, अजूनही सांगतो. जर तुम्ही ह्या सिच्युएशन्स सांभाळल्या नाही तर इन्फ्लेशन ऑन दी वे. सगळ्यांना वाटतं आम्ही कमवतोय, आम्ही इकडे अब्रॉडमध्ये सेटल्ड आहोत, इंडियामध्ये सेटल्ड आहोत. येस, डेफिनेटली द IMF ऑल्सो सेईंग देर इज द इन्फ्लेशन विथ द USA, UK अँड चायना, बट दे कॅन मॅनेज दॅट इन्फ्लेशन. आपण कसं मॅनेज करणार? यू कॅन सी अवर पॉप्युलेशन, यू कॅन सी अवर पॉलिटिकल सिच्युएशन्स. इट्स नॉट ओनली द इश्यू फ्रॉम द गव्हर्नमेंट, फॉर्मर गव्हर्नमेंट बॉडी, इट्स अ इश्यू फ्रॉम द अपोजिशन्स ॲज वेल. तुम्ही ॲप्रोप्रिएट ऑप्शन्स किंवा ॲप्रोप्रिएट क्वेश्चन्सवर बोलतच नाही आहे, जे क्वेश्चन्स तुम्ही बोलले पाहिजेत. IMF is saying something and you guys are
disagree on all the points instead of taking up the positive way. RBI बँक त्यांचे गव्हर्नर की आम्ही या सगळ्या गोष्टींना डिक्लाइन करतो. आय रिअली रिस्पेक्ट की तुम्ही तुमच्या कंट्रीला सेफगार्ड करताय आणि यू आर जस्ट लाईक फायटिंग इन बिहाफ ऑफ कंट्री. बट समटाइम्स यू हॅव टू टेक इट पॉझिटिव्हली बिकॉज काही वॉर्निंग्स, काही गोष्टी डेफिनेटली कॅन बी वर्कआउट टू अस इन फ्युचर. IMF also highlighted the concern over foreign exchange interventions impacting the rupee USD exchange rate. आपण जर रुपी टू USD किंवा रुपी टू पाऊंड किंवा रुपी टू येन या पर्टिक्युलर करन्सी चेंजेस किंवा करन्सी स्टेबिलायझेशन रेशोवर आता फोकस केला किंवा बघितलं तर यू विल गेट टू नो दॅट वी आर टर्मिंग ॲज अ स्टेबिलाइज्ड अरेंजमेंट्स इन्स्टेड ऑफ फ्लोटिंग. इट नीड्स टू बी फ्लोटेड. आपण स्टेबल झालो आहे सगळीकडे. तुम्ही जर पर्टिक्युलरली पाऊंड्स टू रुपी बघितलं तर पाऊंड्स तुमचा 106ला गेला आहे, विच इज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट सिच्युएशन. इट्स अ रेड सिग्नल टुवर्ड्स टू दी इन्फ्लेशन. बाबासाहेब आंबेडकरांचं प्रॉब्लेम्स ऑफ रुपी वाचलं असतं तर ही सिच्युएशन आली नसती. मला तर असं वाटतं कंपल्शन केलं पाहिजे. CPD टेस्ट घेतल्या पाहिजेत जेवढे खासदार आहेत त्यांचे, की तुम्हाला प्रॉब्लेम्स ऑफ रुपी किंवा फायनान्शियल स्ट्रक्चरिंग मॉड्युलिंग किंवा वर्ल्ड वाईड फायनान्स, कॉर्पोरेट फायनान्स कसं वर्क करतं याच्या टेस्ट घेतल्याशिवाय तुम्हाला खासदारच नाही बनवलं पाहिजे. मग तुम्ही येणार आणि मग आम्हाला दिवे वगैरे लावायचे स्टेटमेंट मारणार की तुम्ही असं कसं बोलता. सर, बाहेरच्या कंट्रीजमध्ये जा आणि MLS क्वालिफिकेशन्स चेक करा आणि त्यांची जी नॉलेज पॉवर आहे ती चेक करा आणि त्यांचे सजेशन्स आणि त्यांचे क्वेश्चन्स चेक करा. देन यू विल अंडरस्टँड की व्हॉट क्वालिटी वी हॅव. मी असं नाही म्हणत आहे की सगळे तसेच आहेत, पण 20 नासके आंबे 100मधले ते 80ला पण पूर्ण ती पेटीच नासकी करून टाकतात आणि तुम्ही ते नासके 20 आंबे आहात. IMFची फोरकास्टिंग खूप खूप इम्पॉर्टंट आहे आणि ऑलवेज ट्रू ऑन ट्रॅक आहे. प्रिव्हियसली तुम्ही जर त्यांचे रेकॉर्ड्स पाहिले तर दिस इज द राईट टाईम. सुधरा. आणि तुम्हाला नसेल जमत ना तर आम्ही वंचित बहुजन आघाडीचे लेकरं, बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं सक्षम आहोत. तुम्हाला जर नसेल जमत तर विनाकारण काही स्टेटमेंट्स मारण्यापेक्षा आम्हाला चान्स द्या. आम्ही प्रूव्ह करून दाखवतो की कसं काम करतात, कशी इकॉनॉमी स्टेबल करतात, कसा एक्सचेंज रेट फ्लोटिंग वेमध्ये मॉड्यूल करतात, कशा प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट्स आणतात, कसे नेगोशिएशन्स करतात, कशी फॉरेन डायरेक्ट आणतात. एखाद्या कंट्रीमधून पैसे येणं इम्पॉर्टंट नसतं, ते नेगोशिएटेड वेमध्ये येणं इम्पॉर्टंट असतं. तुम्ही नेगोशिएशनच करत नाही, तुमच्या टक्केवाऱ्या फिक्स असतात. 300 करोड जर तुम्ही तैवानमधून घेऊन आले फॉक्सकॉनसाठी, 100 करोड तर तुमची टक्केवारीच आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे सर, आम्हाला यूथला बोलायला नका लावू आणि आम्हाला इंटरेस्टही नाही आहे तुम्हाला शिकवण्यामध्ये, कारण तुम्ही आमचे दिवे लावून टाकताल. फक्त कळकळीची विनंती आमच्या यूथकडून, बाबासाहेबांच्या लेकरांकडून, तसेच माझ्या यूथ मंडळींकडनं की IMFच्या या वॉर्निंगला सिरियसली घ्या आणि त्याच्यावर वर्कआउट करा. जय भीम, जय ज्योती, जय महाराष्ट्र, जय भारत आणि बाबासाहेब आंबेडकर की जय. प्रॉब्लेम्स ऑफ रुपी वाचायला विसरू नका, तसेच त्याच्या आर्टिकल्ससुद्धा. थँक्यू.